नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब म्हणजे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं हे तर तिचं ठरलंच होतं, पण मग करिअर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हे कसं आणि कधी ठरलं? अगदी सुरुवातीच्या काळात पुढे जाऊन आपण दिग्दर्शक व्हायचं, लेखन करायचं, हे सुद्धा तिचं ठरलं होतं. ते का बरं वाटलं तिला? पुढे किती काळानं ते प्रत्यक्षात उतरलं? असे खूप प्रश्न आहेत माझ्या मनात. पण सगळ्यात आधी सुरुवात करूया ते उत्तर या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेपासून. नमस्कार. वेलकम टू नमस्कार. दिल के करीब. माझं नेहमीचं वाक्य. हां. खूप वर्ष झाली मी वाट बघत हो होते ग, की खरंच. कधी येशील तू दिल के हो, करीब मध्ये आणि खरंच. फायनली आज आपण भेटतोय. येस. दिल के करीब यायला थोडासा वेळ लागतो ना. येस, पण तू म्हणून ऑलवेज होतीस दिल के करीब. हो. ओके, सो मला सगळ्यात आधी हे विचारायचं होतं की आपण बाकी गप्पा तर मारूच, पण हो. आत्ता मी म्हणल्याप्रमाणे हं. उत्तर या चित्रपटाबद्दल मला खूप जाणून घ्यायचंय. हो, हो. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण रोज शूटिंग करत असतो, हो. सेटवरती सुद्धा ह्याबद्दल चर्चा चालू असते. हो. तर त्या भूमिकेबद्दल काय सांगशील? आणि तू एक आई म्हणून, हं. तुझी आई हं. आणि ह्या भूमिकेतली उमाताई, हं. ह्याच्यामध्ये तुला काही फरक जाणवतो का किंवा साम्य जाणवतं का? उमा भालेराव हं. ही जी भूमिका आहे ती क्षितिजनी इतकी सुंदर लिहिलेली हां, आहे. इनफॅक्ट उत्तर चित्रपटातल्या सगळ्याच भूमिका त्यांनी खूप सुंदर लिहिल्यात, कारण क्षितिज उत्तम लेखक आहे. ती मी वाचली तेव्हाच एकतर ते नाव माझ्या कानात इतकं मस्त घुमायला लागलं होतं, कारण ते माझ्या घरचं नाव आहे. त्यामुळे मला सगळेच उमा म्हणतात, सासरी सुद्धा उमा म्हणतात. हां, हां. तर पहिल्यांदाच मी उमा स्क्रीनवर पण उमा ऐकणार होते. आणि खूप सुंदर, खूप आयांना रिलेट होईल अशी ती गोष्ट आहे, मुलांना रिलेट होईल अशी गोष्ट आहे. त्या भूमिकेमध्ये अर्थात निश्चितच आपल्यात काही कॉमन गोष्टी असतात आयांमध्ये, सगळ्याच ज्या अगदी टिपिकल आहेत त्या सगळ्याच आहेत, पण त्याच्यापेक्षाही काही काही गोष्टी वेगळ्या आहेत. त्या छटा ज्या आहेत त्या कदाचित माझ्यात नाहीत किंवा माझ्या आईच्यात नाहीयेत, हां, हां. पण तरी उमा भालेराव मध्ये आहे. म्हणजे एकतर ती सिंगल मदर आहे. बरोबर. त्यामुळे ती आणि तिचा मुलगा हे एवढे दोघच जण आहेत. म्हणजे बरीच वर्ष, आता तिचा नवरा जाऊन बरीच वर्ष झाली आहेत. तर ती एक जे काय चॅलेंज असतं, एक सिंगल वुमन, काम करणारी, स्वतःचं एक छान व्यक्तित्व असणारी, चांगले विचार असणारी, चांगलं वाचन असणारी, खूप प्रगल्भ विचारांची एक बाई. पण एक आई म्हणून तिचं आणि तिच्या मुलाचं नातं ते असं खूप असं घट्ट नातं आहे असं नाही. म्हणजे सवयीचं नातं आहे डेफिनेटली, कारण फक्त दोघच जण आहेत त्या घरात. पण तरीही कुठेतरी तिला तो एकटेपणा जाणवतो, कारण मुलगा स्वतःच्याच विश्वात असतो. त्याचं ते कॉलेजचं जग किंवा डिजिटल जग, तो इंजिनिअरिंग करतोय, तर ते जे आहे ना, तर त्यांच्यातलं नातं थोडंसं तसं तुटक आहे. त्यामुळे तो एकटेपणा जो आहे तोही त्या पात्रात आहे, जो लकीली माझ्या आयुष्यात नाही. पण माझ्या आईनी एकटीनेच आम्हाला वाढवलं. त्यामुळे ती जी तडजोड आहे का काम करणाऱ्या बाईची, कसं बॅलन्स करायला पाहिजे मुलांचं संगोपन आणि काम करणं, हे सगळं मी एक मुलगी म्हणून पाहिलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या छटा ह्या भूमिकेतून आणण्यात खूप मजा आली. आणि क्षितिज खूप, मी म्हटलं तसं, खूप उत्तम लेखक तर आहेच, पण एक संवेदनशील विचार करणारा माणूस आहे. आणि असा माणूस जो बायकांबद्दल खूप सशक्त विचार करतो. म्हणजे तो त्याच्या स्वप्नातही तो बाईला दुय्यम दर्जा देणारा माणूस नाहीये. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला खूप खूप मजा आली हो, मला. खरंच. मी त्याच्याबरोबर आता धुराळा केली. हो, आ! खरंच मज्जा येते. आणि लेखन त्याचं होतं, पण तो सेटवर असायचा, प्रत्येक सीन हो, बघायचा. अगदी. ते तिथे तर काय आहेच, अगदी. आणि ना, तुला गंमत सांगते, म्हणजे हे तुला नक्कीच पटेल, कारण आपण जेव्हा स्क्रिप्ट वाचतो तेव्हा आता अनुभवाने आपल्याला एक अंदाज येतो की हे असं आपण ह्या पद्धतीने आपण हे करायला पाहिजे वगैरे. पण ते सगळे माझे म्हणजे चुकली होती, ती कॅल्क्युलेशन सगळी चुकली होती.
काही काही अशा गोष्टी त्यांनी त्याच्यातून बाहेर काढल्यात त्या भूमिकेतून, ज्या मी वाचताना विचार केला नव्हता. त्यामुळे ती एक जी खास दृष्टी असते ना एका लेखक दिग्दर्शनाकडे, तर ती त्यांनी मला नक्कीच भूमिका निभावताना खूप मदत केली त्यांनी. वा. बरं, रेणुकाताई, तुझ्या आईविषयी जर का बोलायचं झालं तर हा एपिसोड सुद्धा कमी पडेल, किंवा आपण एक वेगळा एपिसोड नक्कीच करू. पण तरी सुद्धा आता आज तू भेटलीस आणि आईचा विषय निघाला नाही असं नाही होणार. नाही, दिल के करीब जर सगळ्यात असेल कोणी तर ती माझी आईच आहे. आणि पूर्ण म्हणजे माझी विचार करण्याची पद्धत म्हणा किंवा राहण्याची अजूनही म्हणजे जी मूल्य आहेत ती सगळी आईच्या मुळेच मला मिळालेली आहेत. आणि तिचा एक भक्कम वेगळ्या पद्धतीचा आधार, म्हणजे मी तिला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड सगळंच म्हणते. ती कधी कधी माझी बहीण होती लहानपणी, कधी कधी आई होती, कधी कधी म्हणजे अत्यंत शासक होती, अशी पण होती, शिस्त प्रिय होती. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत्या, पण महत्वाचं म्हणजे नेहमीच आम्हाला प्राधान्य देणारी होती. त्यामुळे आम्ही तिचे इतकी मोठी प्रायोरिटी होतो की आम्हाला आता जाणवतं की तिने काय काय तडजोड केली असेल स्वतःच्या कामामध्ये किंवा स्वतःच्या सृजनशील कामामध्ये. तिने त्याला कसं डावललं बरेच वर्ष, आमची जेव्हा वाढ होत होती, आम्हाला मोठं करत होते. तर ते माझ्यात इतकी धन्यवादाची वृत्ती आहे तिच्यासाठी, कारण तिने स्वतःचा विचारच नाही केला, म्हणजे आमचाच आधी विचार केला आणि आम्हाला भरपूर मस्त खाऊ घातलाय तिने. इतकी सुगरण आहे ती आज पण, म्हणजे तिच्या हातच्या गोष्टी म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. तर अशी परिपूर्ण आई मिळणं हे भाग्याचंच म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आणि ती मला लाभली हे माझं खरंच खूप मोठं भाग्य आहे. त्यामुळे मी तिच्या पायावर म्हणजे पावलांवर चालण्याचा प्रयत्न करते, पण मला नाही वाटत की मी काहीही म्हणजे टक्के पण तिचा हात पकडू शकेन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ज्या पद्धतीची ती आई किंवा इवन विचार जे तिचे आहेत, ज्या प्रगल्भतेने तिने आयुष्य जगलं, त्या शांतपणे आणि संयमितपणे तिने आयुष्य जगलं, तर ते शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्यातल्या काही गोष्टी ज्या तू आत्मसात केल्यास तुझ्या आयुष्यात, तू म्हणजे त्यांनी जे शिकवलं किंवा अनाहूतपणे आपण जे शिकतो मोठ्यांचं बघून, अशा काही गोष्टी, अशा काही गोष्टी ज्या तुला नाही करता आल्या अजिबात? मला वाटतं की मी जरा म्हणजे ती जेवढी ठाम आहे तेवढी मी नाहीये. मी थोडीशी जरा पीपल प्लीजर आहे. म्हणजे मला इतर लोकांना मी आई दुखवायची नाही, पण तिची जी मूल्य आहेत त्यांना तिने प्राधान्य डेफिनेटली दिलं. मग त्यामध्ये कदाचित काही लोकांना म्हणजे तेवढं चांगलं वाटलं नसेल, यु नो. एक तसं माझं नाहीये, म्हणजे मी त्या गोष्टी खूप जपते. तितकी मी स्ट्रिक्ट नाही. आई जेवढी स्ट्रिक्ट तर अजिबातच नाही. तिची जेवढी शिस्त आहे तेवढी माझी नाही. मी जरा लेड बॅक आहे. मला मुलांमध्ये सुद्धा म्हणजे शिस्त आणायची हे माझ्या आईने माझ्या लक्षात आणून दिलं होतं की अगं तू आई आहेस, त्यांना शिस्त लाव, ती अशीच वाढतील नाही तर यु नो. ह्या ज्या गोष्टी आहेत, मी जरा छान मस्त आरामात जगण्यात मला विश्वास आहे, तर तो डेफिनेटली फरक आहे. पण मला वाटतं मेहनत करणं हे तिच्याकडून मी घेतलं. म्हणजे तिने जे शिकवलं ते मला खरंच पटतं आणि ते मी माझ्या मुलांमध्ये पण आणण्याची प्रयत्न करते. ते म्हणजे की तुमचा रिझल्ट मला महत्वाचा नाही वाटत, ते जी तुम्ही मेहनत करताय त्याच्यामध्ये ना, दॅट इज दी एंड. म्हणजे तोच रिझल्ट आहे आणि तो आयुष्यभर पुरणार आहे. म्हणजे ती जी प्रक्रिया आहे ना ती महत्वाची. त्या यात्रेचा अंत काही महत्वाचा नसतो आणि तो आपल्या हातात सुद्धा नसतो अनेकदा. तर ती गोष्ट एक कॉमन आहे आमच्या दोघींमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे डेफिनेटली जरी एवढी शिस्तप्रिय नसले मी इतरांबद्दल, तरी स्वतःबद्दल डेफिनेटली आहे.
म्हणजे मला ते रुटीन आवडतं, मला म्हणजे व्यवस्थितपणा आवडतो, त्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. तर त्या कॉमन आहेत. आणि अर्थात विचार, मूल्य फार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या कॉमन आहेत. आई एक टीकाकार होते, हो. त्याचे फायदे सुद्धा झाले असतील आणि तोटे सुद्धा झाले असतील. तोटा असा की म्हणजे पूर्णपणे असं कौतुक कधी ऐकायला मिळालं नाही. कारण त्याच्यामध्ये नक्कीच ती टीकाकार असल्यामुळे थोडीशी तरी एक सल्ला यायचा तिचा की हे केलं तर ते अधिक चांगलं. पण ती टीका नेहमीच कन्स्ट्रक्टिव्ह असायची. त्यामुळे असं म्हणजे आजकाल जशी टीका असते ना की तुम्हाला पाडायचं असतं म्हणून टीका करतात, त्यात टीका करण्यासारखं काही नसलं तरी शोधून शोधून टीका करतात, तसा प्रकार नाही. त्यामुळे ती म्हणजे माझ्या जस्ट आयुष्यामध्ये सुद्धा आणि व्यवसायात सुद्धा खूप फरक पडला त्याचा. दृष्टिकोनातच फरक पडतो ग. लहानपणी पण तिने नेहमीच आम्हाला म्हणजे कुठलीही गोष्ट आम्ही बघितली, कुठली कलाकृती बघितली, कुठली निसर्ग सुद्धा पाहिला आणि आम्हाला खूप आवडलं, तर ती नेहमी आम्हाला म्हणायची की ते का आवडलं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, का नाही आवडलेली हे गोष्ट ती सांगितली पाहिजे. म्हणजे कारण त्याच्याबद्दलचा विचार चालू ठेवला पाहिजे, मगच तुम्हाला ते लक्षात येईल की ह्या गोष्टी मला ह्या कारणासाठी नाही आवडल्या किंवा ह्या कारणासाठी आवडल्या. तर ती जी एक अभ्यासू वृत्ती आहे ना, ती लहानपणापासून मला आणि माझ्या भावामध्ये माझ्या आईच्या ह्या टीकाकार प्रवृत्तीमुळे मिळाली असं मी म्हणेन. पण येस, म्हणजे ते की जे आजीकडून मला अगदी भरपूर आणि मोकळेपणाने कौतुक अशी थाप मिळायची कुठल्याही कामासाठी किंवा कुठल्याही करण्यासाठी. तर ते मला नाही वाटत की आईकडून असं असं एक वाक्य जरी चांगलं म्हटलं तरी ते बॅलन्स करण्यासाठी दुसरे वाक्य की उडायला नको, जमिनीवर राहा, तू उडू नकोस, हो ठीक आहे लोकप्रिय असशील पण हे जरा सुधार. आणि मला खरंच त्याबद्दल सुद्धा धन्यवादच द्यायचे, कारण म्हणजे जे काही मिळालं आपल्या क्षेत्रात राहून आणि भरपूर लोकप्रियता मिळाली, पण ती म्हणजे त्याला सामोरे जाताना कुठेही अशी डोक्यात हवा गेलीच नाही. म्हणजे तिने जाऊ दिली नाही लहानपणापासून. आणि मग ती नंतर आपसूक सवयच होते की स्वतःचं स्थान काय आहे ते फक्त इतरांनी कौतुक केल्यावर अवलंबून नाही, स्वतःचं एक मूल्य धरून जगणं हीच चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यात तुम्ही सफलच आहात. मग तुमचे म्हणजे लोक तुमचे प्रशंसक असतील किंवा नाही, दॅट डझंट मॅटर. वा. ताई, अभिनयात करिअर करायचं हे तुझं ठरलं होतं, पण ते कसं करायचं, नेमकं काय करायचं, करिअर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुझं ठरलं होतं का आणि कधी ठरलं? आणि एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला असा वाटतो की हो म्हणण्यापेक्षा ना कुठल्या कामाला नाही म्हणायचं हे जास्त महत्वाचं असतं, जे मला अजूनही कळलेलं नाही. काय म्हणतोय खरंच नाही, म्हणजे काही एक निकष होते. पण आधी आपण पहिल्या प्रश्नाकडे वळते मी, की खरं म्हणजे लहानपणापासून ना दुबे जे आमच्या घरी यायचे ते आईचे खूप चांगले मित्र होते. आणि ते नेहमीच मला चिडवून विचारायचे की अभिनय करणार का, ऍक्ट्रेस बनशील का? आणि मी म्हणायची नाही नाही, कारण मी चांगलीच विद्यार्थिनी होते ना, मला शिकायचं होतं. आणि मी माझं छान BA पण जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हा मी ठरवलं होतं मला सायकॉलॉजीमध्येच करायचं होतं पुढे जाऊन काही. तर मला काही ह्या क्षेत्रातच म्हणजे इंटरेस्ट नव्हता, एक प्रेक्षक म्हणूनच इंटरेस्ट होता काय तो. मग नंतर SYBA मध्ये ना, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा एक नाटक करत होते, ते म्युझिकल नाटक होतं, त्यात 14 गाणी होती आणि मी संगीत मंडळचा हिस्सा होते, म्हणून त्या नाटकाच्या तालमींना वगैरे मी गेले, कारण ते म्युझिकल असल्यामुळे आमच्या पण तालमी तिकडेच व्हायच्या. पण मला ती पूर्ण प्रक्रिया जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली की एक स्क्रिप्ट हातात घेऊन लोक आणि मग नंतर त्याचं रूपांतर कसं फायनल परफॉर्मन्स पर्यंत होतं आणि रंगमंच म्हणजे काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा ऍक्च्युली उलगडा झाला तेव्हा मला ते खूप फॅसिनेटिंग वाटलं. आणि दुबेजी नेक्स्ट टाइम जेव्हा घरी आले तेव्हा ते म्हणाले की काय करणार का अभिनय? मी म्हटलं हो. तर मग त्यांनी बंबई के कौवे नावाचं नाटक होतं आणि ते उत्कर्ष मुजुमदार करणार होते दिग्दर्शित.
आणि त्यात बायकांचं पात्रच नाहीये त्या नाटकात, पण दुबेजींच्या नाटकात बाई नाही असं होत नाही. हा. म्हणून 5 बायकांना त्यांनी कावळ्यांची भूमिका अच्छा, दिली होती. अच्छा, अच्छा, तर आम्ही ते बंबई के कौवे होतो. अच्छा. आणि बस काव करत करत मग राजीव नाईक आले होते बघायला बंबई के कौवे. त्यांना माझा वावर आवडला वा. आणि त्यांनी मला डेस्डेमोनाचं काम दिलं राज्य नाट्य स्पर्धेत ओथेलोमध्ये. मग त्याच्यानंतर माझी नाटकांमध्ये सुरुवात झाली आणि मग आपसुकच त्यावेळेला टेलिव्हिजनची सुरुवातच होती. त्यामुळे जे जे लोक टेलिव्हिजनवर काम करायचे त्यांचा काहीतरी संबंध नाटकाशी किंवा असा असायचा. तर त्या अनुषंगाने मी तरी झेवियर्समध्येच होते, BA करत होते तेव्हा मला माझी पहिली मालिका मिळाली, पीसी और मौसी नावाची, जी गुलन क्रिपलानीनी डिरेक्ट केली होती. पण तेव्हाही माझं हे नव्हतं की व्यावसायिक अभिनेत्री व्हायचंय वगैरे असं काही. एक हॉबी म्हणून मला खूप आवडायचं काम करायला. 88 साली लाईफलाईन केलं, तेव्हा मी विजयाबाईंना असिस्ट केलं होतं आणि त्यात कामही केलं होतं. अशा दोन्ही भूमिका मी निभावल्या. त्यावेळेला मला असं वाटलं की ऍक्टिंग विक्टिंग जाऊ दे, दिग्दर्शन हे मेन गोष्ट आहे, ही मला बनायचंय, दिग्दर्शक बनायचंय. आणि बाई इतक्या फॅसिनेटिंग आहेत ना, त्या काय आहेत, त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एक पूर्ण मी म्हणेन की एक कॉलेज चं शिक्षण झाल्यासारखं बाईंबरोबर काम केलं नंतर वाटतं. आणि त्याच्यानंतर मग MA करत होते, त्यामुळे त्यात मी खूप बिझी होते, कारण MA मध्ये क्लिनिकल सायकोलॉजी करताना त्यात खूप म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो. त्याचे प्रॅक्टिकल्स असतात, त्याला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर मी ब्रेक घेतला. मला वाटलं की मी आपलं एक BA मग MA मग PhD करायचं होतं मला, ते सगळं. तर म्हटलं एका पाठोपाठ एक आगगाडीसारखं आपलं चालू आहे, त्याच्यापेक्षा 1 वर्ष ब्रेक घेऊन जरा विचार करूया कुठल्या विषयावर PhD करायचे. त्या काळात मला सर्कस ही मालिका अनायसे मिळाली आणि सर्कस मालिका केल्यानंतर मला अजीज मिर्झाने ऍक्च्युली अगदी माझ्या पाठी लावून भर देऊन सांगितलं की नाही, तू अभिनय कर, तू व्यवसाय म्हणून अभिनय पत्कर, PhD जाऊ दे बाजूला. मग त्यांचं मी मनावर घेतलं आणि नेक्स्ट मला जी ऑफर आली ती सुरभीची आली. आणि मग सुरभी इतकं चाललं ना की मग त्याच्यानंतर मग असं म्हणजे मला ऑडिशन वगैरे असं फार रेअरली द्यावी लागली, एक्सेप्ट हम आपके हैं कौन. बाकी सगळ्यामध्ये सुरभी कॉलिंग कार्ड होतं माझं ऍक्च्युली. आणि त्यामध्ये तू म्हणालीस तसं की काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं, ते त्या काळात एकतर कारण माझं शिक्षण पूर्ण झालं होतं, मी अगदी खूप नवकी अशी नव्हते, लहान नव्हते, त्यामुळे मला ते नीट विचार करून तो निर्णय मी घेऊ शकत होते त्यावेळेला. तर माझे निकष फार क्लिअर होते एकतर, कारण मी प्रचंड म्हणजे मी माझे विचार खूप आधुनिक आहेत, पण मी अत्यंत म्हणजे काय म्हणेन रूढीवादी आहे माझ्या एकंदरीत कपड्यांमध्ये वगैरे. आणि ते जे आपल्याला लागतं हिरोईन बनण्यासाठी, त्या काही गोष्टी माझ्याकडे मी सहजच नाहीये, त्याच्यामध्ये कम्फर्टेबलच नाहीये. त्यामुळे ते तर एक नोनोच होतं. काही पद्धतीचे कपडे, शॉर्ट कपडे वगैरे घालणं ते मेन होतं की नाहीच, म्हणजे त्या भूमिका मी स्वीकारतच नसे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या भूमिकेचं काय स्थान आहे, जे तुम्ही म्हणताय लहान मोठं असं नाही, पण त्याच्याशिवाय तुम्ही करू शकताय का चित्रपट किंवा सिरियल किंवा काय, का ते अगदी अविभाज्य घटक आहे त्या गोष्टीचा. तर ते एक बेसिक. आणि ऑफकोर्स लोक, त्यांच्याबरोबर तुम्ही जेव्हा भेटता बोलता तेव्हा तुम्ही कम्युनिकेट करू शकाल का एकमेकांबरोबर, तुम्ही कम्फर्टेबल राहू शकाल का, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, वेगळ्या पण असतात अपेक्षा आपल्याकडे. तर ते सगळं आपण कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचं आणि कुठल्या गोष्टीला हो म्हणायचं हे पक्क ठेवूनच मी सगळ्यांना ऍक्च्युली सांगेन की तुम्ही या क्षेत्रात या. आणि ते फार महत्वाचं आहे. तू अगदी बरोबर प्रश्न विचार की आपण हो कशाला म्हणायचं हे आपल्याला माहित असतं, पण नाही कशाला म्हणायचं ना, हे खूप अगदी ठरवून आलं पाहिजे ह्या इंडस्ट्रीमध्ये. मला ना आता तू म्हणालीस की तुझं शिक्षण सायकोलॉजीमध्ये झालं, पण आपल्या क्षेत्रात वावरताना, लोकांबरोबर कामं करताना, कारण आपल्याला रोज वेगळी वेगळी लोक भेटत असतात आणि एका सेटवरती निदान 80 लोक तरी काम करत असतात.
किंवा तुझ्या अभिनयात सुद्धा तो एक पर्टिक्युलर रोल करताना तुझा अभ्यास म्हणजे सायकोलॉजीचा अभ्यास कामी आला का? खूप आला. म्हणजे माझ्या अगदीच व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा आलेलाच आहे आणि त्या अनुषंगानेच आपला अभिनय किंवा काय तो जरा त्याचा विकास होत राहतो. आपण समृद्ध होतो. जसे तसा आपला अभिनय सुद्धा समृद्ध होत असतो. कारण आपण आपल्या जीवन अनुभवातूनच आपण अभिनय करत असतो ना शेवटी. तर त्यामुळे जर स्वतः आपण आत्मपरीक्षण केलं आणि आपल्याला आपल्यातलेच गुणदोष म्हणजे बघता आले तर मग आपण जरा कमी जजमेंटल असतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपण एक कुठला तरी एक कम्प्लिटली वेगळा माणूस आपण क्रिएट करू शकतो. तर ती ऑफकोर्स सायकोलॉजीने खूप मदत केली. दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं सायकोलॉजीमध्ये ऑफकोर्स हा अप्रोच असतो ऐकण्याचा. त्याच्यावर खूप भर दिली जाते की तुम्ही समोरच्यांची जी समस्या आहे ती खूप प्रेमाने ऐकली पाहिजे, शांतपणे ऐकली पाहिजे. तर त्या ऐकण्याची जी सवय असते ना त्याच्यातून सुद्धा एक धैर्य निर्माण होतं आणि आपण काहीतरी वेगळं क्रिएट करू शकतो. तर ती एक गोष्ट. आणि तिसरी फार महत्वाची म्हणजे माझ्या लिखाणात खूप मदत होते सायकोलॉजीची. पदोपदी मला जाणवतं की हा माझा जर अभ्यास नसता तर मग कदाचित मी ह्या पद्धतीने हा विचार करू शकले नसते किंवा हे मी म्हणजे अभिनीत करू शकले नसते असं मला वाटतं. आणि ऑफकोर्स मुलांच्या संगोपनात पण मला खूप त्याचा हे झालाय. कारण एक ठोकताळे असतात ना आपल्या समाजाने आखलेले की ह्या माइलस्टोन्स असतात की हे तुम्ही अचीव्ह केले पाहिजेत आणि सगळी मुलं ती अचीव्ह करतातच असं नाही. त्यामुळे ते जे आम्हाला शिकवलं गेलंय सायकोलॉजीमध्ये की एव्हरीबडी इज वर्थ इट यु नो. आणि सगळ्यांची लर्निंग केपेबिलिटी वेगवेगळी असते. सगळ्यांची वाढ वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने होत असते आणि आपण सगळेच इतके युनिक आहोत. म्हणजे इमॅजिन 8 बिलियन लोक आणि त्याच्यातली एक माणूस दुसऱ्यासारखा नाही. आपल्यातले ते कोश आहेत ते सगळे वेगळे आहेत. म्हणजे त्यामुळे आपण माणूस म्हणून वेगळे आहोत. तर ही इतकी मिरॅक्युलस गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एक साचेबद्धता सगळ्यांना ती उपयोगाची नाही. तर हे मुलांच्या संगोपनात खूप मदत झाली त्याची. ताई तू आमच्यासाठी रेणुका शहाणे आहेस. तुझी अनेक कामं आम्ही बघत आलो आहेत आणि म्हणजे अगदी शाळा कॉलेजपासून मी तुला टी व्हीवर बघतो आणि ऑल ऑफ अस वी लुक अप टू यू. तुला तुझ्या आईचं अस्तित्व ती काय आहे त्याची जाणीव डेफिनेटली होती. पण तू हिंदीमध्ये ऑफकोर्स काम केलंयस पण मराठी लोकांसाठी तू जे दिल के करीब आहेस तसं तोवर मला असं वाटतंय की हिंदी लोकांसाठी नव्हतीस. तर तुझ्या मुलांना ती जाणीव आहे का ग की तू द रेणुका शहाणे आहेस? आत्ता व्हायला लागली. लहानपणी अजिबातच नव्हती. म्हणजे त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या पालकांकडून कळलं की अरे तुमची आई ऍक्ट्रेस आणि हे आणि ते म्हणजे सुरभी, हम आपके हैं कौन, अंताक्षरी वगैरे. तर त्यांना आधी ते पटलंच नाही कारण त्यांनी मला फक्त आई म्हणूनच पाहिलेलं आहे लहानपणी. आणि खूप मी झलक दिखलाजामध्ये जेव्हा केलं होतं ना का म्हणजे पार्टिसिपेट केलं होतं त्याचे मोठे पोस्टर्स लागले होते. आणि त्यावेळेला माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी आम्ही बाहेर मैदानात असं एक पार्टी ठेवली होती. तर तिकडेच समोर ते मोठं पोस्टर होतं माझं. तर माझ्या मुलांनी तिकडे पाहिलं आणि असं बघून म्हणाला मम्मा ही तू आहेस? तर मी म्हटलं हो हो ही मी. तू स्टार आहेस असं कारण पोस्टरवर आलं म्हणजे स्टार. तर हे कधी झालं म्हणजे त्यांना खरंच वाटलंच नाही की ही अशी का आमची मम्मा इकडे काय. तेव्हा त्यांना सांगितलं राणाजींनी सांगितलं की अरे तुम्हाला माहिती नाही तुमची मम्मा किती पॉप्युलर आहे आणि हे आणि ते. तर त्यांना आणि तू पण कधी त्याची जाणीव करून म्हणजे देणारी नाहीच. नाही 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 अजिबातच नाही. आणि अजूनही म्हणजे ती अधूनमधून खूप विसर पडतो त्यांना की काम करायला लागलं की एकदम त्यांना आठवतं की अरे आपली आई ऍक्ट्रेस आहे, अभिनय करते किंवा लिखाण करते किंवा दिग्दर्शन करते. तेव्हा एकदम त्यांना असं वाटतं की अरे हो
आणि पूर्वीचे काही आता मी त्यांना फोटो दाखवायला लागले पूर्वीच्या म्हणजे सिरियल्सचे काही फोटो वगैरे आजकाल ते शेअर करतात ना 90s नॉस्टॅल्जिया वगैरे, तर त्यांना ते रील्स वगैरे पाठवत असते तेव्हा ते म्हणतात की मम्मा तू काहीतरी वेगळीच होतीस. मला इतकी मजा येते ना त्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण खरंच त्यांच्यासाठी आणि आपलं बरंचसं आयुष्य म्हणजे ह्या दोन्ही मुलांची आई किंवा राणाजींची बायको असंच एक अस्तित्व झालेलं असतं काही प्रमाणात आणि ते आपल्याला आवडतं सुद्धा. ऑफकोर्स. आणि ते खूप एन्जॉय केलं मी, त्यामुळे मला अशी काही घाई झाली नव्हती त्यांना हे सांगायला की अरे मी खूप काम करायची आधी केलेलं आहे वगैरे, असं मला जाणीव करून द्यायची काही इच्छा झाली नाही. तू हिंदीत भरपूर काम केलंयस, तसंच तू म्हणजे वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये सुद्धा काम केलंस. तर भाषेवर तू काम कसं करतेस? म्हणजे आपल्याला एखाद्या सिरियलमध्ये किंवा फिल्ममध्ये काम करायचं असेल आणि ती आपली मातृभाषा नसेल तर डेफिनेटली त्याच्यावरती जर आपल्याला एक्स्ट्रा काम करावं लागतं, प्रश्नच नाही. ती जाणीव तुला झाली का तुला कुणीतरी येऊन सांगितलं आणि मग तुझं काम चालू झालं? मला वाटतं की दुबेजींबरोबर मी सुरुवात केली होती, त्यामुळे हिंदी चांगली कशी बोलली जाते हे मी ऐकलं होतं, माझ्या कानावर खूप पडलं होतं. बाबा नेव्हीमध्ये होते त्यामुळे डिफेन्समध्ये हिंदीचाच जास्त वापर होता, त्यामुळे हिंदीची सवय मला खूप लहानपणापासून होती. इनफॅक्ट आम्ही मुंबईला मी जेव्हा 8 वर्षाची होते तेव्हा आलो, त्याच्या आधी मी खूप बालपणाची होते तेव्हा तेलुगू बोलायची, कारण आम्ही विशाखापट्टणमला होतो. आणि मग नंतर हिंदी बोलायचे कारण हैदराबादला शिफ्ट झालो. त्यामुळे असं आमचं एक आर्मी नेव्ही एअरफोर्सचं जे बॅकग्राऊंड असतं ना, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रांतात जेव्हा असतो तेव्हा वेगवेगळ्या भाषा आपण पिकअप करत असतो मुलं म्हणून. मग इकडे आल्यानंतर ती कम्प्लीट मराठी संस्कृती आणि असं, तर त्यामुळे ते हिंदी माझ्यासाठी फार अशी वेगळी नाहीये. आणि तरी बोलताना कुठेतरी आपल्या लहजात मराठी एक ऍक्सेंट येतो. ते सर्कसच्या वेळेला मला जाणीव करून दिली. ते आमचे एडिटर होते जावेद सय्यद, ते म्हणायचे की अरे हिच्या ऍक्सेंटमध्ये इतकी चांगली ऍक्ट्रेस आहे पण थोडंसं मराठी छटा आहे त्याच्यामध्ये. तर सर्कसमध्ये अजीज मिर्झांनी मला सांगितलं की थोडंसं तू ना आपल्या हिंदीवर काम कर, तू बोलत जा, जास्त ऐकत जा आणि वाचत जा, म्हणजे मग तुला त्या हिंदीचा जास्त सराव येईल. तर रेखा साय म्हणून आमच्या को ऍक्ट्रेस होत्या, त्या बिहारच्या आहेत, त्या अगदी उत्कृष्ट हिंदी बोलायच्या. तर त्यांचा आणि अजीज मिर्झांचा त्याच्यावरून वाद झाला. म्हणाले की शाहरुख का पंजाबी एक्सेंट आपको चलता है लेकिन रेणुका का मराठी एक्सेंट आपको क्यों नहीं चलता? इनफैक्ट मराठी एक्सेंट जो है वो हिंदी के ज्यादा करीब है, पंजाबी एक्सेंट इतना ज्यादा करीब नहीं है. त्याच्यानंतर अजीज मिर्झांनी शाहरुखला पण सांगितलं की वो पंजाबियत जो है वो कम करो, म्हणजे तू आराम से कहते हो आराम से है, नाराज कहते हो नाराज है. त्यामुळे आमच्या दोघांचीही ट्रेनिंग झाली की शुद्ध हिंदीत बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करत होतो. आणि मग ते म्हणाले जसं मी वाचन वाढवलं माझं, स्वतः मी ते मोठ्यांनी वाचायचं, जे दुबेजींनी आम्हाला शिकवलंच होतं की मोठ्यांनी वाचायचं, विदाऊट इमोशन्स वाचायचं, फक्त एक भाषा म्हणून वाचायचं. तर ह्या गोष्टींवर काम केल्यामुळे हिंदी सुरभीमध्ये हिंदी बोलताना मला कधीच काहीच त्रास झाला नाही. आणि तिकडे खूप क्लिष्ट अशा गोष्टी मला बोलाव्या लागल्या होत्या, पण ते अगदी सहजपणे मी करत होते. आणि तेलुगूमध्ये पण मी काम केलं, गुजरातीमध्ये पण काम केलं. गुजराती तर आपल्याला तसं ऐकून भाषा जरा सोपी वाटते, तेलुगूमध्ये मात्र मला खूप भरपूर काम करावं लागलं त्याच्यात, कारण ते म्हणजे लँग्वेज ट्रेनिंगसाठी म्हणून यायचे रोज. स्क्रिप्ट जी उद्याची आहे त्याच्यावर आम्ही आदल्या दिवशी काम करायचो. मग ते मला समजून सांगायचे की हे म्हणजे लहजात सुद्धा आपण जरी देवनागरीमध्ये लिहिलं आणि ते पाठ केलं तरी त्याच्यामध्ये काही उतार चढाव जे भाषेचे असतात ना, जे डबिंगसाठी पण फार महत्वाचे असतात पकडण्यासाठी, त्याच्यावर आम्ही काम करायचो. तर अशा पद्धतीने काम केलंय. पण आपल्या मातृभाषेत जी कम्फर्ट आहे ना ती कुठेही इतर नाही, हे नक्की. म्हणजे तो एक म्हणजे मायेचाच विषय आहे. त्यामुळे तिकडे काम करताना असं वाटतच नाही की आपण एका कामासाठी जातोय किंवा एका वेगळ्या युनिट अपरिचित माणसांमध्ये आहोत, असं वाटतच नाही. खरंय खरंय, अगदी खरंय. हो. बरं, आता मगापासून आपण ज्या गप्पा मारतोय त्यात
अनेक नावं येत आहेत दुबेजींचं हो. नाव आलं, त्याच्यानंतर अजीज मिर्झाजी, त्याच्यानंतर सिद्धार्थ का रवी राय हो, त्यांच्याबरोबर सैराब, सुद्धा इम्तिहान, तू हो. काम केलंयस. बरोबर. सो यांच्याकडून तुला खूप काही शिकायला तर मिळालंच असेल. आणि तुझा आणि त्यांचा रॅपो कसा होता आणि काय काय शिकलीस त्यांच्याकडून? मी म्हणेन अझीज मिर्झांना तर मी म्हणजे एक मेंटॉर तर मी म्हणेनच त्यांना, पण ते ना माझ्या आईच्या शाळेत होते. ते ज्युनियर आहेत आईला, अच्छा. पण आईच्या शाळेत होते, त्यांची ओळख होती. त्यामुळे ते माझ्यासाठी एक काकासारखेच होते, की बाबा काका मामा अशाच पद्धतीचे होते ते. आणि ते इतके म्हणजे काय म्हणतात त्याला, इतके जॉली आणि इतके मस्त आहेत ना, की त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. आणि ते इमोशन्सवर खूप भर देतात. पण त्यांनी मला शिकवलं की कुठे इमोशन्स दाखवावेत आणि कुठे नाही. कारण आपल्याला काय सवय असते थिएटरमुळे ना, की आपण कुठल्याही शॉटला पूर्णपणे इमोशन्स देतो. तर ते त्यांनी मला ते टेक्निकल ऍस्पेक्ट त्या ह्याचं शिकवलं, की बाबा हा लॉंग शॉट आहे, इकडे तुझे अश्रू दिसणार नाहीये, तू जीव तो नको ते नॅचरली आणूस. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मी अझीज मिर्झांकडून शिकले. आणि जनरली सेटवरचं वातावरण कसं खेळीमेळीचं असावं, सगळ्यांना समान वागणूक. कधीही त्यांनी कुठल्याही म्हणजे स्पॉट बॉयला आदराने ते नेहमी बोलवायचे. त्यामुळे ती पण एक आजूबाजूची सवय झाली, की असं वागणं किती महत्वाचं आहे. मग रवी राय फार मजेदार माणूस, त्यांनीच माझ्याकडून खूप म्हणजे शिकलेले आहेत ते, असं ते स्वतः म्हणतात. कारण मी शिस्तप्रिय आणि तो खूप आळशी. म्हणजे लिखाण पण त्याचं कधी कधी सेटवर राहायचं. आज म्हणजे त्यांनी शिफ्ट लावलेली असायची, मी पोचलेली असायची, माझा मेकअप आणि केस पण झालेले असायचे, आणि अजून स्क्रिप्ट आपलं नाहीच, हातातच येत नाही, कारण रवीजी अभी भी लिख रहे हैं. तर ते असं 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 मग मी खूप कंटाळले, कारण मला ना उशीर व्हायचा. मग शिवाजी पार्कला परत यायचं म्हणजे खूप उशीर व्हायचा शूटिंगच्या नंतर. तर मी मग त्यांना सांगितलं की मी आलेल्या वेळेत येते ना, मग आता आलेल्या वेळेत जाणार सुद्धा, मग त्याच्यात तुम्ही ठरवा काय कधी लिहायचं, काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्यामुळे मी त्यांना डिसिप्लिन लावली. पण त्यांच्याकडून हे की ते जे मोकळेपणा देतात ना एक आर्टिस्टला, म्हणजे एक्सप्रेस करण्याचा मोकळेपणा जो, ते इतकं सुंदर लिहितात. एकतर ते तुम्ही कोणीही वाचलं तरी ते चांगलंच वाटेल असं लिहितात. तर त्याच्यामध्ये तरीही की एक ऍक्ट्रेस आणि ऍक्टरना सन्मान देऊन की तुम्ही फ्री व्हा, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करा. आणि ते मॉनिटरवरून उठायचेच नाही. आणि त्यांना अनेक लोकांनी विचारलं की तुम्ही कधीच उठत, पूर्ण दिवस तुम्ही मॉनिटर्सकडेच असतात. तर ते म्हणायचे दोन प्रकारचे ऍक्टर्स असतात. एक असे ऍक्टर्स असतात जे लकीली मला लाभले आहेत, सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, की ज्यांच्यासाठी उठून त्यांना इन्स्ट्रक्ट करायची गरजच नाही. आणि काही असे ऍक्टर्स असतात की उठून जाऊन इन्स्ट्रक्ट केलं तरी त्यांच्यामध्ये काही फरक होणार नाहीये, त्यामुळे मग मी मॉनिटर पाशीच बसतो. तर त्यांच्याकडे पण आम्ही धीर गंभीर असे विषय घेऊन केलेत सिरियल्स, आणि तरीही वातावरण खेळीमेळीचं असायचं. आम्ही इतके सैलाबच्या वेळेला हसलोय ना एकत्र काम करताना. त्यामुळे ते येस, सेटवरचं वातावरण ह्या लोकांनी इतकं छान ठेवलं. सूरज बडजात्या, त्यांच्यामध्ये पण ती एक म्हणजे सगळ्यांना सन्मान देणं, आदर देणं, त्यांचा विचार करणं, वातावरण शांत ठेवणं. आणि कधीच असं वाटलं नाही की कोणी कोणाला ओरडतंय, आणि नाहीतर नॉर्मल सेट्सवर केवढा आवाज असतो, तसं काही नाही. त्यामुळे ते मी माझ्या दिग्दर्शनामध्ये आणायचा प्रयत्न केलाय डेफिनेटली. आणि एक माणूस म्हणून सगळ्यांना समान वागणूक देण्याची प्रयत्न, म्हणजे माझा प्रयत्न असतो. तू थिएटर पण भरपूर केलंस, आणि आता म्हणाले तसं वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा केलंस. ग्रिप्स पण केलेस. हो. नको रे बाबा. नको रे बाबा फारच मजेदार अनुभव होता तो खरंच. म्हणजे मी रिप्लेस करत होते, मला वाटतं सोनाली कुलकर्णीलाच मी रिप्लेस केलं होतं, कारण ती मूळ नको रे बाबा मध्ये मनुताई नावाची भूमिका होती. तर ती करायची मला वाटतं, आणि मग तिला काहीतरी शूटिंग वगैरे आलं त्यामुळे मी केलं. आणि श्रीरंग गोडबोले नी दिग्दर्शित केलं होतं ते.
तर ते म्हणजे ती एक कल्पनाच इतकी अनोखी आहे की लहान भूमिका ज्या मुलांच्या आहेत त्या प्रौढ लोकांनीच करायच्या आणि त्याच्यामधली एक जी निरागसता आहे जी आपण कुठेतरी विसरतो ना मोठे होताना, ती दर्शवता येते. आणि ती म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा मोठ्यांना पाहतो लहान भूमिका करताना लहानपणीच्या, तेव्हा एक कुठेतरी विचित्रपणा असतो एक, म्हणजे तसं ग्रिप्स मध्ये नसतं. म्हणजे ते खूप खूप नॅचरली करायला सांगतात किंवा त्यांचं ट्रेनिंगच ते आहे. त्यामुळे त्यामध्ये काम करायला खूपच मजा आली, वेगळा अनुभव होता तो. आणि ती अशी भूमिका आहे जी आपल्याला कधीच मिळणार नाही करायला, लहानपणाची कशी मिळणार. सो तो अनुभव खरंच समृद्ध करणारा आहे अनुभव तो. आमच्यासाठी तुझी प्रत्येक भूमिका एक माइलस्टोन आहे, पण तुझ्यासाठी माइलस्टोन कोणकोणत्या भूमिका आहेत आणि तुझ्या दिल के करीब कोणत्या आहेत? मला वाटतं ऑथेलोमध्ये मी जेव्हा डेस्डेमोनाचं काम केलं ना, तेव्हा मला खरंच थिएटरवर कसं काम करावं हे माहीत नव्हतं नीट. कारण त्याच्या आधी मी कावळा होते, त्यामुळे फार माझी प्रगती झाली नव्हती. तर एकदम शेक्सपियरियन अशी भाषा बोलणं वगैरे आणि तो आवाज कसा फेकायचा शेवटपर्यंत वगैरे ह्याची मला जाणीव नव्हती. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की ती भूमिका मी खूप चांगल्या पद्धतीने नव्हती निभावली. दिसायची मी बरी स्टेजवर, पण बाकीच्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या माझ्यात नव्हत्या थोड्या. तर मी सांधा नावाचं नाटक केलं होतं, अजित भुरेंनी दिग्दर्शित केलं होतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याकडून काम करून घेतलं ना, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण पहिल्यांदा मला असं वाटलं की नाही, मी अभिनय कदाचित करू शकेन. कारण त्याच्या आधी मी स्वतःला असं एक रंगकर्मी म्हणून बघत होते. मग त्याच्यामध्ये कारण मला ती पूर्ण प्रक्रिया आवडत होती, एक अभिनेत्री म्हणूनच नाही, मला रंगभूमीवर काहीतरी करायचं होतं. त्यामुळे डेस्डेमोना नंतर जेव्हा सांधा केलं, त्यात बरेच वर्षांनंतर केलं सांधा, आणि त्यात मला ते जाणवलं. आणि ते जे अजितला दिसलं ना, ते सगळ्याच दिग्दर्शकांमध्ये दिसतच, त्यांना दिसतच असं नाही. तर त्यांनी अक्षरशः मला घडवलं त्या नाटकात. आणि मला त्यामुळे त्याला श्रेय द्यायला आवडेल की त्यांनी माझ्या आत ती भावना ऍक्च्युली निर्माण केली आणि ती एक ऊर्जा निर्माण केली की अरे हां, ह्या अभिनयात सुद्धा मी चांगलं काम करू शकते, अशा पद्धतीचं. त्यामुळे तो माझ्यासाठी एक पर्सनल माइलस्टोन आहे डेफिनेटली. पण मला वाटतं की भूमिकांमध्ये सुरभी आणि हे लोकप्रियतेमुळे मला माझं नाव झालं, त्याच्यामुळे तो माइलस्टोन आहेच. हम आपके हैं कौन, कारण एवढा मोठा चित्रपट, इतका गाजलेला चित्रपट, म्हणून तो माइलस्टोन आजपर्यंत ती भूमिका लोकांना खूप जवळची वाटते, आपली आपलीशी वाटते, म्हणून तो माइलस्टोन आहेच. पण मी म्हणेन सैलाब मधली माझी भूमिका माझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून एक चॅलेंजिंग होती, कारण ती माझ्या स्वभावापेक्षा अत्यंत वेगळी होती. ती इतकी कन्फ्युज्ड वाटायची मला, शिवानी ही भूमिका, आणि मला चीड यायची तिची. अरे रवी रायनी जेव्हा मला ऐकवली, मी म्हटलं की हे काय, ही भूमिका मला करायची इच्छा नाहीये, मला तू त्या बायकोची भूमिका दे. तो म्हणाला ती तुझ्या अगदी हातचामुळे तू कधी करू शकशील, कारण ती अगदीच म्हणजे तुझ्या विचारसरणीला अनुसरून ती भूमिका असल्यामुळे तुला करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण ही भूमिका जी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तू मस्त काम करशील. आणि तो म्हणाला मी तुला ती भूमिका गायत्रीची देणार नाही, तुला शिवानीच केली पाहिजे. तर ती साकारताना आणि आपल्याला ती अत्यंत म्हणजे एका काय म्हणतात संवेदनशीलतेने ती साकारताना आपल्याला त्या पात्राची काय विचारसरणी आहे ह्याच्याबद्दल खूप विचार करावा लागतो आणि काय भावना आहेत त्या अनुभवायला लागतात. तर त्या पूर्ण प्रोसेसमधून मला एक गोष्ट लक्षात आली की मी ऍक्च्युली सायकोलॉजीचा वगैरे अभ्यास करून सुद्धा बरीच जजमेंटल होते. तर आपण जेव्हा आपल्या कॅरेक्टर्सना जर जज केलं तर मग आपण तो अभिनय कसा करू शकणार. आणि तो लोकांना पण मग इतकी आवडली ती भूमिका, इट वॉज सरप्राइझिंग टू मी. पण मला ती चॅलेंजिंग वाटली करताना. मी खूप झगडले तिच्या बरोबर आणि करत करत गेले. सो असे पर्सनल डेफिनेटली माइलस्टोन. आणि अर्थात मग दिग्दर्शनाकडे मी वळले तेव्हा रीटा, अर्थात म्हणजे आईचं नॉव्हेल, आणि त्याच्यावरून मी ते चित्रपट
करणं, पल्लवीनी मेन रोल करणं, जी माझी इतकी चांगली मैत्रीण आहे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर जुळून आल्या की ते माझ्यासाठी मला वाटतं एक वेगळ्या प्रवासाची सुरुवात होती आणि त्यामुळे मी माइलस्टोन म्हणेन. आपण स्वतः जेव्हा लिहितो तर त्याच्यावरती दिग्दर्शन करणं ही एक अतिशय स्वाभाविक प्रक्रिया असते. पण दुसऱ्यांच्या लेखनावरती जेव्हा आपल्याला दिग्दर्शन करावं लागतं, आता मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाहीये कारण मला असा काही एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये, पण असा एक विचार येतो की ते जास्ती कठीण असतं का ग, की आपण जेव्हा लिहितो आणि तेच आपल्याला डिरेक्ट करायचं असतं ते सोपं जातं? बघ, माझी सुरुवात आईच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाने झाली, त्यामुळे ती पात्र माझी नव्हती रचलेली, मी ती अडॅप्ट केली होती चित्रपटासाठी. त्यामुळे मला ती ऍक्च्युली सुरुवातीची ती सवय नव्हती की स्वतः लिहून दिग्दर्शन करायचं. पण रीटाच्या नंतर जेव्हा मला दिग्दर्शन करायचंच होतं तेव्हा मात्र मला असं वाटलं की नाही, मी दिग्दर्शन का करते, फक्त मला त्या कॅमेऱ्याच्या पाठी राहणं आणि ते पूर्ण वातावरण आवडतं म्हणून का, मला ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायच्या त्या मला सांगायच्या. तर हा उद्देश काय, ते व्यवसाय आहे का तुम्हाला खरंच मनातलं काहीतरी सांगायचंय, लोकांपर्यंत पोहोचायचंय? तर दुसरा पर्याय हा माझा होता की दिग्दर्शन मला या गोष्टीसाठी करायचं. तर तसं जर असेल तर मग त्या गोष्टी सुद्धा स्वतःच्याच असल्या पाहिजेत असं मला वाटायला लागलं. त्यामुळे मग मी माझ्या स्वतःची म्हणजे पटकथा लिहायचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातून मग त्रिभंग निर्माण झाले. तर त्रिभंग करताना मला जाणवलं की किती छान आहे स्वतः लिहायचं आणि स्वतः दिग्दर्शन करायचं. कारण आपण त्या पात्रांना आपल्याप्रमाणे वळवू शकतो. कुठल्याही समस्या समोर आल्याच तर आपणच असतो लेखक, त्यामुळे आपण त्या सगळ्या त्याचं निरसन करू शकतो. यु नो, खूप एक स्वतंत्रता मिळते काम करताना जेव्हा आपण स्वतः लिहिलेली गोष्ट आपण दिग्दर्शक असतो तेव्हा. पण मला असं वाटतं की कुठेतरी ते सीमित सुद्धा आहे एका अर्थी, कारण आपला जीवन अनुभव सीमित आहे, आपले विचार सीमित आहेत. त्यामुळे इतर गोष्टी जगणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे पण इतक्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कदाचित आवडतील शेअर करायला एक दिग्दर्शक म्हणून. तर आय एम ओपन. त्यामुळे म्हणजे काही गोष्टी माझ्याकडे येतात की हा आम्ही लिहिल्यात तर तुम्हाला जर हवं असेल तर, आणि मग नंतर दिग्दर्शक म्हणून आपण त्याच्यावर थोडंसं काम करतोच आणि मग नंतर दिग्दर्शन करावंच लागतं. त्यामुळे ती पण प्रोसेस, त्या प्रोसेस मध्ये सुद्धा एक वेगळी मजा आहे. पण कम्फर्ट लेवल म्हणशील तर स्वतः लिहिलेल्या गोष्टींवर काम करणं हे केव्हाही म्हणजे कम्फर्टेबल वाटतं आणि ते सोयीस्कर पण असतं. कारण तुम्ही कधी काही, म्हणजे मी तुला सांगते, रीटाच्या वेळेला एक आपल्या इंडस्ट्रीची स्ट्राईकच झाली होती, त्यामुळे अनेक दिवस पूर्ण इंडस्ट्रीज बंद होती आणि ते लोकेशन आम्हाला मिळालं नाही जे कंटिन्युइटीचं लोकेशन होतं, किंवा काही लोकांच्या तारखा नव्हत्या आणि आम्हाला ते पूर्ण करायचंच होतं चित्रपट. तर मग काही सीन्स मी गाळले, नवीन निर्माण केले. तर हे मी करू शकले. अर्थात मी आईची परमिशन घेऊनच केलं कारण तिच्या कादंबरीवर आधारित होतं, पण तरी त्या गोष्टी मी करू शकले. एक वेगळ्या लेखकाचं असलं की ते त्याचं बाळ आहे ना, त्या बाळाबरोबर आपण अगदीच वाईट संस्कार नाही करू शकत. त्यामुळे त्यांना अगदी कन्सल्ट करूनच मग आपण काय काय जे काय बदल करायचे असतात ते करू शकतो. तर ती एक प्रक्रिया वेगळी छान आहे, पण ही मला फार आपलीशी वाटते आणि छान वाटते. सो इसी बात पे गिफ्ट हो जाए. ओह, अरे वा. सो रोहन प्रकाशन आपल्याबरोबर अनेक वर्ष आपले स्पॉन्सर म्हणून आहेत आणि समीर गायकवाड यांचं खुलूस नावाची त्यांनी एक कादंबरी तुला गिफ्ट म्हणून दिली. अरे वा. बेसिकली रेड लाईट एरिया मधल्या बायकांबद्दल फारसं बोललं जात नाही, पण त्यांच्याविषयी गोष्टी स्वरूपात. क्या बात आहे. मग मी म्हंटल तसं बघ, हे विश्व आता आपण नाही जगलेलो, पण ह्याच्यावर काही करायचं असेल तर मग मला समीर गायकवाडकडेच जावं लागणार ना. थँक्यू सो मच. हे खूप खूप प्रेशस आहे माझ्यासाठी, खूप छान गिफ्ट आहे. आणि आपण दिल के करीब सुलेखा तळवलकर चॅनलवरच अक्षरांचे सांधणे एक नवीन सेगमेंट चालू केलाय. अरे वा. ते रोहन प्रकाशन बरोबर केलंय. अच्छा. तुम्ही जर का त्याचा एपिसोड बघितला नसेल तर लगेच बघा. अक्षरांचं चांदणं.
किती सुंदर नाव आहे अक्षरांचं चांदणं, फार सुंदर. ऍक्ट्रेस म्हणजे फक्त ऍक्टिंग आली म्हणून आपण ऍक्ट्रेस झालो असं असं नसतं ग. हो. अनफॉर्च्युनेटली आपल्या ग्रूमिंगवर, पर्सनॅलिटीवर, दिसण्यावर, आपल्या मेकअपवर, हेअरवर काम नाही केलं तर लगेच टीका ऐकायला हो. मिळतात, वाचायला मिळतात, अगदीच. कमेंट्स मध्ये येतं. सो असं ग्रूमिंग तू स्वतःचं केलंस का, किंवा कुणी तुझं केलं का? मी असं म्हणणार नाही ग्रूमिंग, पण मला आठवतं ना, हम आपके हैं कॉनच्या फिल्मफेअरचं नॉमिनेशन मला मिळालं होतं सपोर्टिंग ऍक्ट्रेस म्हणून. तर त्या मुलाखतीत ना मी मेकअप लावला नव्हता, काहीच केलं नव्हतं, केस असे जसे घरी असतात तसे बांधून मी ती मुलाखत दिली की नॉमिनेशनच्या बाबतीत. आणि शम्मी आंटी आपल्या सिनियर ऍक्ट्रेस, त्यांनी ती मुलाखत पाहिली आणि मला त्यांनी झाप झाप झापलाय. म्हणाल्या काय तू घरी अशी झल्ली टाईप बसून तू मुलाखत दिलीस, लोकांच्या अपेक्षा असतात, त्यांना बघायची असते तीच पूजा हम आपके हैं कौन मधली, थोडस तरी मेकअप करून जरा केस वीस व्यवस्थित करून मग द्यायला पाहिजे मुलाखती. तेव्हा मला असं वाटलं की अरे चा, हे काहीतरी वेगळं करायला लागेल आपल्याला, कारण ही गरज आहे आपल्या म्हणजे व्यवसायाची गरज. आवडत नसलं तरी ते करावंच लागतं. म्हणजे मला खरंच नाही, मी तर नेहमीच म्हणते की मेकअप हा ऑक्युपेशनल हॅझर्ड आहे. म्हणजे माझ्या घरी तर मेकअपचं सामानच नव्हतं. आई तर मेकअपच वापरत नाही, नसायची, आजी तर नाहीच नाही. आणि त्यामुळे मी कधीच असं पाहिलेलं नाही घरच्या बायकांनी मेकअप केलेला. व्यवसायामुळे मला करावा लागायचा, पण तो मला तितका आवडत नाही. त्यामुळे जितकं मिनिमल करता येईल तितकं मी करते जरा. आणि हल्लीच्या काळात तर खूपच जास्त लक्ष असतं यार, कुठेही बाहेर गेलं तरी. म्हणजे एअरपोर्टला पण मी साधारण जायचे, आता एअरपोर्ट लुक्सची चर्चा होते, तुम्ही काय घातलाय त्याच्यावर भर दिला जातो. आणि मला असं नेहमीच वाटतं की अरे आमचे विचार काय ते पण कधीतरी जाणून घ्या की, फक्तच दिसण्यावर कशाला तुम्ही लक्ष ठेवता. ते आम्ही पात्र साकारताना, आम्ही त्या पात्र करताना आम्ही ते घालतोच ना, जे काय घालायचं किंवा काय. पण नाही, एक थोडंसं प्रेशर असतं, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित असलं पाहिजे. बाकी जर मला विचारलंस तर तुला आश्चर्य वाटेल, पण मी साधारण 20 वर्ष झाली ब्युटी पार्लरला कधीच गेलेली नाही. नाही, कॅन इमॅजिन, कारण मी पण नाही जात म्हणून. तर ते मला ते आवडतच नाही. आणि मॉइश्चरायझर लावते फक्त जरा, कारण आता ड्रायनेस आलाय आपल्या कांतीत, जसं वय वाढत जातं तसं, तर त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावते. पण तुझी स्किन सुपर्ब आहे. अरे थँक्यू. ते नारळाचं तेल. अच्छा, ओके. अगदी घरगुती उपाय. आणि अगदीच हे तर बॉडी लोशन वगैरे जरा मॉइश्चराइज, बस. बाकी काहीच नाही, बाकी काही नाही. आपलं हे जे गिफ्ट आहे ना, निसर्ग हर्ब्स, 100% हर्बल आहे. आणि हे वापरून बघतो. वा वा. म्हणजे तुला जर का मिनिमल आणि प्युअर हर्बल आवडत असेल तर दिस इज द बेस्ट थिंग फॉर यू. वा वा. सो डॉक्टर आरती सोमण साताऱ्याची एक मैत्रीण आहे. अच्छा. हा, म्हणजे प्लांटेशन ते पॅकेजिंग पर्यंत सगळं तिची फॅमिली सगळं बघतात. ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि खूप छान प्रॉडक्ट्स त्यांनी डेव्हलप केले. ते बघ, पहिलं चालू बॉडी ऑइल. व्हेरी नाईस. ते तर वापरणारच मी. सोप आहे, हर्बल सोप आहे. थँक्यू ग. मी ऑलवेज लुकआउटवर असते, असं काहीतरी मला सापडलं तर मी वापरतेच ना. आणि बघ, नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. अरे वा, ही तर म्हणजे ट्राय केलीच पाहिजे. थँक्यू. आणि खूप छान गिफ्ट. येस. फेस स्क्रब, बॉडी स्क्रब आहे, उटणी आहे ती. वा वा, क्या बात. थँक्यू. नाईस. वापरणार आणि तुला सांगणार. येस. तुझ्या मैत्रिणीला थँक्यू. ताई, मला सांग ना, सुरभीचा लुक कोणी डिझाईन केला होता? तो मीच. हो, कारण त्या काळात असे कोणी डिझायनर्स वगैरे नव्हतेच. आणि सिद्धार्थजी आणि मी आणि गीताजी त्यांच्या मिसेस, त्यांचा म्हणजे खूप छान अभ्यास होता. आपल्या भारतीय जे परंपरा आहे, नेसण्याच्या साड्या वगैरे सगळं ज्ञान पण खूप होतं त्यांना.
तर त्यांनी तेच म्हटलं की साडीच आपण हे करूया, डिसाईड करूया की आपण साडीच नेसायची. पण ती म्हणजे मग कशी काय वगैरे, कारण त्यावेळेला स्पॉन्सरशिप वगैरे हा सगळा प्रकारच नव्हता ग, सुरुवातीचे दिवस ना टेलिव्हिजनचे. तर मी म्हटलं माझ्याकडे चिक्कार आहेत, कारण मला इतक्या आवडायच्या साड्या. मी कॉलेजमध्ये सुद्धा रेग्युलरली नेसायचे साडी. कॉलेजमध्ये? हो, कॉलेजमध्ये सुद्धा. मी इनफॅक्ट 13व्या वर्षापासून साड्या नेसते कुठल्याही फंक्शनला वगैरे. आई म्हणायची की अगं जरा अजून मोठी हो, मग नंतर साड्या नेस. नंतर नेसायच्याच आहे. नेसायच्याच आहेत. पण नाही, मला इतक्या आवडतात साड्या. आणि मी खूप असं म्हणजे ठिकठिकाणी जाऊन साड्या घ्यायची वगैरे, असं मला खूप आवड होती साड्यांची. तर माझ्याकडे होता स्टॉक. त्यामुळे मी म्हटलं मी माझ्याच वापरीन म्हणून. तर काहीतरी पहिल्या सीझनचे जे 52 एपिसोड वगैरे जे काय होते एका वर्षात, त्या सगळ्या माझ्या होत्या. आणि त्याचबरोबर तेव्हा माझे केस तसेच कापलेले होते. त्यामुळे ते जे कॉम्बिनेशन होतं ना, ते लोकांना फारच आवडलं की एक म्हणजे पारंपरिक एक वेश आपला, पण एक आधुनिक हेअरकट, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडाइज सिल्वर ज्वेलरी मला खूप आवडायची. तर तीही मी वापरली. तर तो एक वेगळा लुकच झाला, सुरभी लुक. आणि त्या हेअरकटचं पण एक म्हणजे स्टाईल होती, लोक घ्यायचे तो हेअरकट अगदी करून वगैरे. त्यामुळे ते एक अप्रूप होतं माझ्यासाठी की अरे हे क्या हो गया. पण त्या साड्या नेसायला मला खूप आवडतात. त्यामुळे त्याच्यानंतरच्या सीझन्समध्ये मग नंतर अर्थात ते 10 वर्ष चाललं सुरभी. त्यामुळे मग गीताजी सोर्स करून मग द्यायच्या मला, कारण माझा स्टॉक संपला साड्यांचा. येस. सो तुझ्यासाठी, म्हणजे तू साडीप्रेमी आहेस हे आम्हाला माहिती आहे, म्हणून मोहिनी शिंदे आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे, शिनेल हा तिचा ब्रँड आहे. आणि तिने तुझ्यासाठी एक प्युअर रॉ सिल्क पाठवली आहे. ओ, हँड वोवन आहे. अरे वा, नॅचरल डाईज आहेत. वा वा वा. आणि कसली भारी आहे. वाव, काय सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि क्या बात आहे यार. तुझं खांद्यावर ठेवून दाखवशील का? हो हो, अगदी नक्की. पदरच बघ ना काय मस्त आहे. मला मस्त दिसेल. थँक्यू. तुला आवडेल अशी आहे. नाही, मी म्हटलं पुस्तक आणि साडी म्हणजे दोन्ही मला आवडत्या गोष्टी तू मला आज दिलेस. आणि ऑफकोर्स नॅचरल हर्ब्स सुद्धा. अजून काय हवं. थँक्यू. सुंदर कॉम्बिनेशन आहे, माझ्याकडे नाहीये. आणि तू आता म्हणालीस ना ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि अशा रॉ सिल्कच्या वगैरे साड्या तुला आवडतात, असं मला उगाच वाटत होतं, म्हणजे एकंदरीत तुला इतकी वर्ष बघते म्हणून मी आज ही अशी साडी सिलेक्ट केली दीपा ताईंकडून. वा वा, दिस इज फॉर यू ना. फार सुंदर आहे कॉम्बिनेशन आणि मस्त केलंयस तू. ही पण गोड आहे साडी. काय आहे एक्झॅक्टली मला माहिती नाहीये, मी दीपाताईंना विचारेन. पण ही साडी बघता क्षणी मला असं वाटलं की नाही, तुझ्या एपिसोडसाठी ही नेसेल. सिम्पल आणि एलिगंट आहे. मस्त आहे, मस्त. आणि कॉम्बिनेशन फार सुंदर आहे. साजिरी साडी. ओ अच्छा. बरं, हे सुद्धा एक गिफ्ट आहे बरं का. ओ, सो सुरतला आपली एक मैत्रीण आहे अनु शर्मा. अच्छा. आणि तिने एक NGO सुरू केला आहे न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी. सो त्या मुलांनी हे पेंटिंग हाताने केलेलं आहे, ते दिसतंय मला. वा, उत्तम. काय काय विचार करून किती समाजासाठी काम करत असतात ना बायका. खरंच खूप छान गोष्ट आहे. थँक्यू. फक्त दाखवूया आपण एक असं काय फिनिशिंग आहे. सुंदर आहे, सुंदर काढलंय. थँक्यू अनु. सुरभी आणि अंताक्षरीने भरपूर ओळख दिली तुला. आणि इनफॅक्ट अंताक्षरीने तर जगभरात तुला ओळख दिली असेल. असे काही अनुभव सांगता येतील का ग तुला? म्हणजे मला आठवतं की अंताक्षरीसाठी आम्ही युकेला गेलो होतो. ती पहिली ट्रिप होती एका झीच्या कार्यक्रमासाठी परदेशी जायची. त्यामुळे खूप म्हणजे त्यावेळेला सुभाष गोयल साहेब पण आले होते त्या प्रोग्रामला स्पेशल गेस्ट म्हणून वगैरे. तर तो अनुभव म्हणजे पहिल्यांदा मला लक्षात आलं की तिकडे बसलेले जे भारतीय आहेत त्यांच्या मनात जे काही देशाबद्दल प्रेम आहे आणि जी म्हणजे त्यांना कुठेतरी ते मिस करतात इतकं भारताला.
आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर ते जे काही तुटून पडले आमच्यावर, म्हणजे अन्नू कपूर आणि माझ्यावर, ते प्रेम आणि ते सगळंच बघून मला लक्षात आलं की अरे काही आपण निर्णय घेतो आयुष्यातले, कदाचित स्वतःचं आयुष्य जास्त चांगलं करण्यासाठी, पण ती जी नाळ आहे देशाबरोबरची ती कधी तुटत नाही, कारण ती आपली संस्कृती, ते राहणं, ते सगळंच इतकं महत्वाचं असतं ऍक्च्युली आपल्याला जगण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी. आणि ते मी अनुभवलं. आणि त्या कार्यक्रमामुळे म्हणजे ते झी चॅनल खूप सगळीकडेच म्हणजे जगभर प्रसारित होत असे ना, त्यामुळे ते जगभर म्हणजे एअरपोर्टला कधी मी परदेशी वगैरे गेले तर एअरपोर्टवर मला लोक म्हणायचे की अरे अन्नूजी कहाँ है. आणि फ्री कॉफीज आणि फ्री मील्स वगैरे मला दिल्या जायच्या, त्यामुळे कारण भारतीय सगळीकडेच बसलेले आहेत ना. सो ती एक वेगळी मजा आहे. आणि एक वेगळी मजा अशी पण काम करताना की सुरभीमध्ये जे स्क्रिप्टिंग होतं ते अगदी काटेकोरपणे आम्ही स्क्रिप्ट फॉलो करायचो, कारण अर्थात त्याच्यामध्ये खूप माहिती पण असायची, तर त्यामध्ये आम्ही उलाढाल करून नाही शकत होतो. पण अंताक्षरीमध्ये सगळंच उत्स्फूर्त होतं, एकही स्क्रिप्ट लिखित नव्हतं, फक्त गाणी ठरलेली असायची. आणि त्यात अन्नूजीनी मला गद्यातून पद्यात कसं जायचं, म्हणजे गाण्यात जसं संगीत नाटकांमध्ये आपण बघतो की बोलता बोलता आपण एक गाण्याला सुरुवात करतो आणि ते इतकं स्मूथ ट्रान्झिशन असतं, तर ते अनुजींनी मला शिकवलं की कसं करायचं, म्हणजे तो मूड कसा क्रिएट करायचा आणि मग नंतर अचानक ते गाणं सुरू करायचं, ऍडलिप सुरू करायचं. तर खूप शिकायला मिळालं मला त्यांच्याकडून. आणि जनरली एक ऑडियन्सला लाईव्ह म्हणजे एक थिएटर सारखाच अनुभव असायचा तो, की तिकडे एक लाईव्ह ऑडियन्स असायचं. तेव्हा प्रेक्षक म्हणजे असे ज्युनियर आर्टिस्टना बसवलं जायचं नाही, ऍक्च्युअल प्रेक्षक असायचे, त्यामुळे इतकी मजा यायची. ते पण पार्टिसिपेट करायचे आणि जनरली खूप छान कार्यक्रम होता तो. मस्त. आता हे गिफ्ट तुला इथे दिसतंय, तर तुला आता कळलंच असेल इथे गिफ्ट आले की त्याबद्दलचा एक प्रश्न तुला विचारणार आणि मग मी तुला गिफ्ट देणार. बरं मला सांग की घरात किती रमतेस तू? पूर्णपणे घर सजवण्यात, मुलांना काय हवं नको तसं बनवून देण्यात, राणाजींना काही हवं नको बघण्यात. हा, म्हणजे ते मी आता नाही फार करत, पण पूर्वी खूप केलंय. आणि ते जरा खूप जास्तच झालं माझ्या घरात, कारण आमच्या घरात पाहुणे खूप 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 यायचे. आमचं कुटुंबच इतकं मोठं आहे की कोणीही मुंबईत आल्यानंतर ऍटलीस्ट मिनिमम 7 लोक त्या कुटुंबातले यायचे, राहायचे. आणि ते जरा करणं कठीण आहे, कारण ते 24 तासाचं काम आहे स्वयंपाक म्हणजे. त्यामुळे आणि त्यांचं कल्चर सुद्धा आपल्या खूप वेगळं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे ते किचन थांबतच नाही, म्हणजे काही असा अंतच नसतो. सुरुवातीला अंत नाही आणि शेवटला पण अंत नाही. त्यामुळे ते पूर्ण प्रकार जरा मला जरा जास्तच झाला. म्हणजे मला असं वाटायला लागलं की मी फक्त किचन मध्येच तेवढी नाही मग मी रमत, मला इतर पण काही गोष्टी करायला आवडतात. तर ती एक बळजबरी झाल्यानंतर मग त्याची मजा नाही येत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगं माझा दुसरा मुलगा जेव्हा मी गरोदर होते त्याच्याबरोबर, तेव्हा मला खूप त्रास व्हायचा वासांचा, नॉझियाच यायचं. त्यामुळे त्यावेळेला मला कंपल्सरी कोणाला तरी म्हणजे नेमायला लागलं होतं स्वयंपाकासाठी म्हणून. त्यामुळे मग ती सवय मोडली. मग आता काम करते त्यामुळे मी रेग्युलरली किचन मध्ये नाही, पण टिफिन बॉक्स हा तर अगदी म्हणजे त्यांना पराठे माझ्या हातचे, पनीर म्हणा, आलू म्हणा, हे सगळं खूपच आवडतं मुलांना. दुसरी गोष्ट म्हणजे राणाजींना ह्याचे लौकीचे कोफ्ते खूप आवडतात माझ्या हातचे, आणि त्यांना ती रेसिपी खूपच आवडते. आणि मी ऍक्च्युली केलेलं सगळंच आवडतं त्यांना, आवडीने खातात. पण मला असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली राणाजी आणि माझा मोठा मुलगा गोडाचे काही प्रकार खात नाहीत, त्यामुळे आमच्या घरात ते जरा बनवले जात नाहीत. पण अदरवाईज आवडतं मला घर मस्त ठेवायला आणि असं घर सजवायला वगैरे खूप रमते. सो घर सजवण्यासाठी काही गोष्टी आहेत गिफ्ट म्हणून. सो ही एक नवीन दिल के करीब मैत्रीण आहे, वैदेही दुग्गल म्हणून. आणि हे तिचं कार्ड आहे बरं का, हे बघ किती मस्त आहे. हे पाऊच पण आहे. आणि इदित्री क्रिएशन्स
बर. तिचा फोन नंबर आहे, कार्ड आहे. अच्छा. तुला आणखीन काही वस्तू तिच्याकडून मागवायच्या असतील अरे वा. तर. आणि हे ना ओ. फॅब्रिक वरती असे ब्लॉक प्रिंट्स वगैरे त्या करतात. अच्छा. ही पिशवी पण किती गोड आहे बघ. फारच सुंदर आहे आणि आदिवासी बायकांनी केली आहे का? येस. वाव, फारच सुंदर आहे. सो ही एक बेडशीट तुला तिने गिफ्ट वा वा म्हणून वा वा, पाठवली आहे. उत्तम. सेट आहे. माझ्या रंगसंगतीबरोबर अगदी उत्तम हा. जाईल. थँक्यू. वा वा, खूपच छान आहे. आणि हे सगळं त्यांनी ब्लॉक प्रिंट हो करून हो दिलंय. हो. आणि ही पिशवी सुद्धा त्यांनी बनवून घेतलेली आहे. माझा एक वीक पॉइंट आहे बरं का, पिशवी. पिशव्या ना, हो. कापडी तो पिशवी. आपला असतोच. मस्त आहे. डब्बे, पिशव्या, Yes, ह्याचा हो, हो. माझा जीव अडकलेला असतो. असू दे, असू दे. माझी आई सुद्धा, ती पण माझ्या घरी काय काय खाऊ घेऊन येत असते ना, हा, हा, हा. तेव्हा मग पुढच्या वेळेला येईन तेव्हा डब्बा देईन. हे जे काय अगदी मराठी संभाषण आहे हं, हं. ते मस्त आहे. बरं, आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, प्रीती शहा. आणि अच्छा. उलुक द आउल फाउंडेशन हा तिचा एनजीओ आहे. आणि हे जे कंपनीजमध्ये, फॅक्टरीजमध्ये एक्सेस फॅब्रिक असतं ना, हा, त्यातून खूप छान छान गोष्टी ती बनवून सुंदर आहे घेते. यार हे तोरण. तुझ्या घरासाठी एक मस्तपैकी वाव. तोरण दिलंय. किती सुंदर आहे हे तोरण. छान आहे ना? फारच सुंदर आहे. मस्त ट्रेडिशनल असं. Yes. वा. आणि तिच्या प्रॉडक्टचा USP असा आहे, हा. लुक द आउल फाउंडेशनचा, की एक्सेस फॅब्रिक पासून ते बनवले म्हणून कुठलंही आता दुसरं तोरण Wastage असेल ना नाही. तर हा नाही हा. नाही एकसारखं दिसणार नाही. बरोबर. आणि ते मला खूप आवडतं. मला ना कधी कधी काय होतं की आपण मॉल्समध्ये शॉपिंग करायला जातो आणि मला एखादा ड्रेस आवडतो पण तसे 10 दिसतात, मग माझा मूडच जातो. सो तसं हे ड्युप्लिकेशन होत नाही क्या याच्या बात प्रोडक्ट्समध्ये. मस्तच आहे. थँक्यू थँक्यू. मी अगदी खुशच. इतकी गिफ्ट दिल के करीब मध्ये इतकी सगळी गिफ्ट देत असतेस, पण आता मला प्रश्न पडलाय की नेऊ कशी सगळे गिफ्ट. त्याची पण सोय काय आहे? अजून एक गिफ्ट आहे. सगळ्याचाच विचार केलास तू. वाव. आपल्या प्रेक्षकांना माहितीये ही चेरीपिकची बॅग आहे. ब्रँडचं नाव अच्छा. चेरीपिक आहे. हा, आणि हा. निशांत दादा आवळे अतिशय दिलके करीब मित्र आहेत. ओ. अरे वा वा वा, धन्यवाद. मला फार गरज होती याची. आणि पर्सनलाइज्ड नेम टॅग सुद्धा आहे बघ. अरे वा, रेणुका, क्या बात आहे. मस्तच. मला खूपच आवडली बॅग. ठेवू. आणि हे आमच्या घरातले कोणीच पुरुष वापरणार नाहीत. रंगामुळे ना. रेणुका शहाणे म्हटल्यावर ती पटकन काय आठवतं? तुझं हसणं, वाईड स्माईल, आणि तू डोळ्यातून सुद्धा हसतेस. सो ह्याच्याबद्दल काय सांगशील तू? म्हणजे हे म्हणजे लहानपणापासूनच अशी हसतेस आणि मग ते हो. आणि ते म्हणजे माझ्या आजीला ऍक्च्युली फार आवडायचं नाही, कारण असं इतकं असं हसण्याची काय गरज असं नेहमी ते मला म्हणायची. आणि माझे ब्रेसेस होते, त्या ब्रेसेस सकट मी अशीच हसायची. म्हणजे इमॅजिन कर किती भीतीदायक आहे ते. नाही, गोड दिसतं, खूपच गोड दिसतं. पण ते सुरभीमध्ये पहिल्यांदा म्हणजे लोकांनी ते तसं हसू, आणि एस्पेशली सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक हसणारी मुलगी पाहिल्यानंतर जरा एक वेगळं वाटलं त्यांना, अप्रूप वाटलं, आणि त्यामुळे ते क्लिक झालं मला वाटतं. आणि मग ते म्हणजे USP सारखंच झालं. मग त्या हसण्याचं सगळेच कौतुक करत होते. पण भारतात काय होतं ना, की एकदा तुमचं म्हणजे ते असं चिकटलं तुम्हाला की तुमचं हसू चांगलं आहे, तर मग सगळं ते बोललंच जातं की हसू खूप छान, हसू खूप छान. मी एकदा स्पेनला गेले होते एक टुरिस्ट म्हणून. तिकडे तर कोणीच मला ओळखत नव्हतं, आणि बरेच एक म्हाताऱ्या माणसं होती काही, त्यांचा ग्रुप होता मला वाटतं टोलिडो नावाच्या जागेला. तर तिकडे मी आपलं फिरत होते आणि सतत ते माझ्याकडे बघून अशी जी बोटं दाखवत होते. बरं, मला स्पॅनिश काही येत नाही, मी तिकडे मराठीत बोलायचे, ते माझ्याशी स्पॅनिश मध्ये बोलायचे. तर त्याच्यातले एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला की असं. तर मी म्हटलं अरे थँक्यू थँक्यू. तो म्हणाला वी आर डेंटिस्ट. अच्छा 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 अच्छा. तर ते सगळे डेंटिस्ट होते आणि त्यांना
वाटलं की माझं हसू खूप चांगलं आहे, तर मी म्हटलं ही पोच पावती हा, खूपच. नाही पण खरंच खूप गोड वाटतं. आणि हसणं ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण जेव्हा हसतो तेव्हा समोरचं पण हो. त्याच पद्धतीने रिॲक्ट होतो आणि त्यामुळे एक चेन क्रिएट होते असं मला वाटतं. सो दॅट्स ग्रेट. सो गप्पा तर छान झाल्याच, पण गप्पांचा शेवट एखाद्या छानपैकी गाण्याने करूया का? येस, आणि हे गाणं आय एम शुअर तुझ्या दिल के करीब असणार आहे, कारण ते स्मिताताईंच्या चित्रपटातलं अरे गाणं आहे, वा, आपली माणसं क्या नावाचं, बात. ज्याच्यामध्ये मी काम केलं. क्या बात. तर 2 ओळी ऐकवते. ते सौमित्रनी लिहिलेलं गाणं आहे. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते, कितीदा तरीही नव्याने हसावे, किती रंग या जीवनाचे पहावे, नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, तुला गोड खूप आवडतं हे मला कळलंय. सो अनफॉर्च्युनेटली. सो आपल्याकडे तुझ्यासाठी अद्वैत निखास सहज हवन एंटरप्राइजचा खरवस आणलाय. अरे अद्वैत वा बापट आपल्या वा मित्राचं वा. नाव आहे. आणि सहज हवन एंटरप्राइजच्या खरवासाची खासियत अशी आहे की त्यात साखर नाहीये, गूळ आहे, पण तोही ऑर्गॅनिक. वा वा वा, क्या बात है. उत्सुक आहे मी. थँक्यू. वेलकम. शेवट गोड करी. जाता जाता मनापासून अभिनंदन करायचंय तुझं. धावपट्टी नावाचा तुझा सिनेमा आता ऑस्करसाठी गेलाय. हो, म्हणजे पहिल्या फेरीत गेलेला वा, आहे. वा, वा, वा. आणि पहिली मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे जी ऑस्करच्या पहिल्या फेरीत गेली आहे, त्यामुळे. आणि बऱ्याच ठिकाणी सुद्धा अवॉर्ड आहेत. हो, खूप अवॉर्ड्स आहेत. इनफॅक्ट बेंगलुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये विजेता घोषित झाली, वा. म्हणून ती त्या क्या बात ऑस्करच्या है. पहिल्या फेरीत गेली. आता बघूया दुसरी फेरी मस्त, काय मस्त. होईल ते नाही बघू. नाही, येणार, मिळणार. आणि पहिलाच ॲनिमेटेड सिनेमा आहे. हो हो कमाल, हो मराठीतला. हो. वा, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच इथे आलीस. तू मला अजिबात थँक्यू, मी दिल के करीब आहे ना, मग थँक्यू म्हणायचं नाही. आणि उत्तर बघ आणि मला सांग नक्कीच. कसा वाटला तो. नक्कीच. 12 डिसेंबरला येतोय उत्तर, तुम्ही बघा नक्की. नक्की 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 नक्की. येस. सो आता मी तुझा निरोप घेते, पण तुला खाल्ल्याशिवाय सोडणार नाहीये. तुला थालीपीठ आवडतं हे सुद्धा मला माहितीये, म्हणून मी मधुरा आणि विनयला आधीच सांगून ठेवलंय, रेणुकाताई येते, मला मस्त गरमागरम थालीपीठ वाव. खायचे तासाभरानंतर. गिफ्ट, थालीपीठ, खरवस, काय म्हणजे मग स्वर्ग आहे हा तर. सो आणि इथे टिपिकल मराठमोळे पदार्थ तुला खायला मिळतील. वा 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 वा, म्हणजे उत्तम. अगदी वरण भात, तूप, मोदक इथपासून सगळं. सो मागवू तुझ्यासाठी? हो चालेल. मी एकटीच खाणार आहे. तू सुरू तर कर, मी भरपूर काय काय मागवलंय. हो. सो चौरंगाच्या जेवणाचा आम्ही आस्वाद घेतोय, तोवर तुम्ही सगळेजण ऑलवेज राहा दिल के करीब.
कुणाचं हसणं ऐकू येतंय तुम्हाला? ओळखीचं वाटतंय ना? नाही ते मला, पण हे तुम्ही मला सांगायचंय की हे हसणं कुणाचं आहे नेमकं, आणि ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. करा करा, विचार करा. तोवर सुलेखा तळवलकर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि ऑलवेज बघत राहा दिल के करीब.